ಲೋಂಡಾ ಸಾಂಡಿಲ್ಯ ಮಹಾರಾಜ ಜಾತ್ರೋತ್ಸವ ಫೆಬ್ರವರಿ 9ರಿಂದ 11ರವರೆಗೆ ಲೋಂಡಾ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿರುವ ಜಾಗೃತ ಕ್ಷೇತ್ರವಾದ ಸಾಂಡಿಲ್ಯ ಮಹಾರಾಜ ಮಠದ ವಾರ್ಷಿಕ ಜಾತ್ರೋತ್ಸವವು ಫೆಬ್ರವರಿ 9ರಿಂದ 11ರವರೆಗೆ ನಡೆಯಲಿದೆ. ಫೆಬ್ರವರಿ 9ರಂದು ಬೆಳಗ್ಗೆ ಮಠದಲ್ಲಿ ಅಭಿಷೇಕ ನೆರವೇರಿಸಲ್ಪಟ್ಟು ನಂತರ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಪಾಳಗಿ ಮೆರವಣಿಗೆ ನಡೆಯಲಿದೆ. ಅದೇ ದಿನ ಸಂಜೆ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಗ್ರಾಮಗಳ ಭಕ್ತರಿಂದ ಭಜನಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಆಯೋಜಿಸಲಾಗಿದೆ. ಫೆಬ್ರವರಿ 10ರಂದು ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಮಹಾಪೂಜೆ ಹಾಗೂ ಅನ್ನಪ್ರಸಾದ ವಿತರಣೆ ನಡೆಯಲಿದೆ. ಫೆಬ್ರವರಿ 11ರಂದು ಕುಸ್ತಿ ಪಂದ್ಯಗಳು ಹಾಗೂ ಹಾಫ್ ಪಿಚ್ ಫುಟ್ಬಾಲ್ ಸ್ಪರ್ಧೆಗಳು ಆಯೋಜಿಸಲಾಗಿದೆ. ಲೋಂಡಾ ಹಾಗೂ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಭಾಗಗಳ ಭಕ್ತರ ಸಹಕಾರದಿಂದ ಈ ವರ್ಷ ಸಾಂಡಿಲ್ಯ ಮಹಾರಾಜ ಮಠದ ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರ ಕಾರ್ಯವನ್ನು ಪೂರ್ಣಗೊಳಿಸಲಾಗಿದೆ. ಈ ಕಾರಣದಿಂದ ಕಳೆದ ವರ್ಷಗಳಿಗಿಂತ ಈ ಬಾರಿ ಜಾತ್ರೋತ್ಸವಕ್ಕೆ ಹೆಚ್ಚಿನ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಭಕ್ತರು ಭಾಗವಹಿಸುವ ನಿರೀಕ್ಷೆ ಇದೆ ಎಂದು ಜಾತ್ರಾ ಸಮಿತಿಯವರು ತಿಳಿಸಿದ್ದಾರೆ. लोंढातील हे शांडिल महाराज मंदिर बऱ्याच वर्षापासून आहे. ते शांडिल महाराजांनी स्वतः इकडे या ठिकाणी साधना वगैरे करून या ठिकाणी ही मंदिराची निर्मिती केलेली आहे. आणि ह्या वर्षीचा जो काय उत्सव आहे तो वार्षिक जत्रोत्सव 9, 10, 11 तारीखला आहे. 3 दिवसात होणार आहे. तरी ह्या 9, 10 आणि 11 तारीखला मेन उत्सव आहे आणि 9 तारीखला गावातून पालखी वगैरे फिरणार आहे. या ठिकाणी बाजूला महाराजांची भूमी आहे. या ठिकाणी साधनेला बसत होते आणि ह्या वर्षी ह्या मंदिराचं काय नूतनीकरण आहे ह्या ठिकाणी केलेलं आहे. तरी सर्व भावी भक्तांनी येऊन या ठिकाणी दर्शनाचा लाभ घ्यावा. लोंढा येथील हे शांडिल महाराज मंदिर आहे. यांच्या दरवर्षी वार्षिकोत्सव सप्तमी, अष्टमी, नवमी माघ महिन्यात असतोय. शांडिल महाराज इकडे हे लिंग स्थापन केलेलं आहे. किती साली हे लिंग स्थापन केले का अंदाज माहिती आहे तुम्हाला? काही तितक्याला माहिती नाही. हां. आणि यांची समाधी गोकर्णला आहे. हां. रामतीर्थला आहे. हां. हां. आणि इकडं हे बाजूला एक धुनी आहे. हां. धुनीमध्ये ते साधनेला बसायचे. हां. आणि जे महाराज स्वतः स्थापन करून या ठिकाणी ह्या मंदिराची निर्मिती आहे. त्यांनी स्वतः निर्मिती केलेली आहे. हां. ओके. मग आता इकडे देऊळ वगैरे नव्याने काय हे केले काय बांध? हां, म्हणजे वरचं छप्पर आणि साईडच्या भिंतीला प्लास्टर वगैरे करून आणि फरशी वगैरे घालून नव्याने नूतनीकरण केलेलं आहे. आता जत्रोत्सव केव्हा आहे? 9, 10, 11 मेन जत्रा म्हणजे केव्हा असते इकडची? मेन दुसऱ्या दिवशी आणि तिसरी. किती तारीखला? 10 आणि 11 10 आणि 11 तारीखला मेन 9 तारीखला पालखी असते. हां. गावातून पालखी करते. हां. हां. ಬ್ಯೂರೋ ರಿಪೋರ್ಟ್ ಕೆಎಂಎಂ ನ್ಯೂಸ್ ಬೆಳಗಾವಿ. जले दीप अंगना में होगी रोशन दुनिया, पलकों तले छा जाए चांद तारों का साया, रंगोली में खिले रंग खुशियों के भी तराने, तन मन झिलमिल जाए हर पल होंगे सुहाने, ये अटूट बंधन खिले हर आशियाना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना मारुति गली बेलगाम मन भाए आराधना.